श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग झालेलं आहे, पिंपल्सचे डाग किंवा व्रिंकल्स असतील तर हा फेस पॅक नक्की ट्राय करा. तर फक्त बीट वापरून आपण घरच्या घरी मिळवा नैसर्गिक गुलाबी ग्लो. तर मी इथे घेतलं एक बीट. ते स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला नंतर सोलून घ्यायचं आहे. बीट आपल्या स्किनला हलका गुलाबी ग्लो देते. त्यानंतर बीटमध्ये अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे स्किन हील होते. बीट स्किन टॅनिंग कमी करतं. नंतर उन्हामुळे झालेला डलनेस असेल ते सुद्धा ते कमी करतं आणि स्किन आपली हायड्रेट ठेवते. बीटमध्ये न्यूट्रिएंट्स जास्त असतात ज्यामुळे स्किन सॉफ्ट आणि फ्रेश दिसते. बीट आपली स्किन क्लीन करून आपल्या चेहऱ्यावरची डर्ट किंवा जी घाण असेल ते सुद्धा ती बाहेर काढते. आणि अशा प्रकारे बीट हे किसून घेतलं. आपल्याला त्याचा ज्यूस मी काढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला इथे घ्यायचे आहे 2 बाउल घ्यायचे आहे. एका बाउलमध्ये थोडा ज्यूस टाकायचा आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये थोडासा ज्यूस टाकायचा आहे. तर मी एका बाउलमध्ये हा ज्यूस घेतला. याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण याच्यामध्ये आता टाकलं आहे तांदळाचं पीठ आणि आपल्याला याचं पुढे काय करायचं आहे हे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर हे दुसऱ्या बाउलमध्ये घ्यायचं आहे आपल्याला बेसन पीठ. बेसन नॅचरली क्लिन्झर आहे. चेहऱ्यावरील डर्ट आणि ऑइल काढते. बेसनामुळे आपली स्किन ब्राईट होते. नंतर बेसनसुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करतं, पिंपल्स कमी करते आणि आपल्या चेहऱ्यावर जे एक्सेस ऑइल आलं असेल ते सुद्धा ते कमी करते. त्यामुळे ॲक्ने कमी होण्यास मदत करते. नंतर डेड स्किन काढते आपल्या चेहऱ्यावरची आणि स्किन स्मूथ बनवते. तर अशा प्रकारे आपले हे दोन्ही बाउल तयार केलेले आहेत. तर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल काय करतं? स्किन मॉइश्चराईज करतं. नंतर चेहरा सॉफ्ट आणि स्मूथ बनवतं. आणि कोकोनट ऑइलमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे जर पिंपल्स किंवा इरिटेशन असेल ते कमी होण्यास ते मदत करतं आणि नॅचरली ग्लो देतं. आता आपण जे हे पहिल्या बाउलमध्ये टाकलेलं होतं तांदूळाचं पीठ, तर तांदूळाचं पीठ काय? तांदूळाची पीठ हे नॅचरली एक्सफोलिएटर आहे. मृत त्वचा काढून आपली स्किन स्मूथ करते. त्याच्यानंतर स्किन ब्राईट करते. चेहऱ्यावरचा असा जो डलनेस असेल ते सुद्धा ते काढून टाकते. तर अशा प्रकारे हा एक आपण स्क्रब तयार केलेला आहे बीटच्या ज्यूसमध्ये. तर याला हळूहळू मसाज करायची. स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन, घाण सगळं निघून जाते. आता मी चेहरा स्वच्छ करून घेतलेला आहे स्क्रब करून. तुम्ही बघू शकता अर्धा चेहरा आपला यानेच क्लीन झालेला आहे. हा फेस पॅक आपले पोअर्स टाईट करतो. त्याच्यानंतर स्किन फ्रेश दिसते आणि जे आपल्या चेहऱ्यावरती जे ऑइल आलं असेल ते सुद्धा ते कंट्रोल करते. पहिल्या बाउलमध्ये जे आपण तांदळाचं पीठ आणि बीटचं ज्यूस घेतलं होतं त्याने आपण स्क्रब केलं आहे. आणि आता दुसऱ्या बाउलमध्ये आपण बेसन पीठ, त्यानंतर कोकोनट ऑइल आणि बीटचं ज्यूस घेतलं होतं त्याचा आपण फेस पॅक तयार केला होता. तो आता अप्लाय करायचा आहे. आणि आता हा फेस पॅक पूर्ण मी चेहऱ्याला लावून घेतलेला आहे. रंगपंचमीचं फील आलं असेल थोडंसं. आता हा पॅक थोडा वाळलेला आहे. एक 10-15 मिनटं ठेवायचा आणि आठवड्यातून 2 वेळा यूज करायचा. ह्या फेस पॅकमुळे तुमच्या स्किनचे भरपूर प्रॉब्लेम कमी होणार आहे. आणि बनवायला खूप इझी आणि घरगुती साहित्यापासूनच बनवायचं आहे आपल्याला. त्यामुळे या फेस पॅकसाठी लागणारे सगळं साहित्य आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतंच. हा फेस पॅक लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं ठेवा आणि आठवड्यातून 2 वेळा नक्की तुम्ही यूज करा. या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर असा नॅचरली पिंक ग्लो दिसेल. नंतर चेहरा फ्रेश आणि ब्राईट दिसेल. तर मी हे फेस पॅक जनरली रात्रीच ट्राय करत असते. तुम्ही जर रात्री नाही लावत असाल, सकाळी लावत असाल तर मॉइश्चर लावा. पण जर रात्री लावत असाल तर कोकोनट तेलाची मसाज जरूर करा. तुम्हाला कोकोनट तेलाची करायची नसेल तर तुमचं जे आवडीचं मॉइश्चर आहे त्याने मसाज करा. कारण मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि चेहरा नॅचरली चमकदार दिसतो. आणि आपल्या फेस मसल्ससुद्धा रिलॅक्स होतात आणि आपला जो थकवा वगैरे दिसतो चेहऱ्यावरचा तो सुद्धा भरपूर प्रमाणात कमी होतो. आणि आता अशा प्रकारे मी चेहऱ्याची मसाज करून घेत आहे. तुम्ही बघू शकता चेहरा किती छान आणि फ्रेश वाटत आहे. फक्त एका बीटने असा नॅचरल ग्लो मिळवा. आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लो विथ जयू या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओ.